तथागत बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीमाई, माता रमाई या व अशा अनेक बहुजन महापुरुषांना या प्रसंगी मी वंदन करतो आणि बहुजन संघटक या फेसबुक ग्रुपवरनं गेल्या 2-3 महिन्यांपासून अनेक विषयांवर जे विचारांचं मंथन होतंय, चिंतन होतंय, देवाणघेवाण होते आहे, त्या बहुजन संघटक चालवणारे आमचे जे मित्र आहेत, सर्वजित बनसोडे, खांडेकर राहुल, हर्ष थूल, रोहित कुमार आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांना मी प्रथमतः जय भीम करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने यावर्षी लॉकडाऊन हे एक संकट आहे, ते जगासमोरच उभं राहिलेलं आहे. परंतु दुसरी एक चांगली गोष्ट आपणाला यातून निष्पन्न झाली, ती सांगता येते, ती असे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला आपल्या महापुरुषांच्या ज्या ज्या जयंत्या या कालावधीमध्ये होऊन गेल्या, त्या जयंत्या दरवर्षी ज्याप्रमाणे आपण साजरी करतो त्या पद्धतीनं करता आली नाही. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपल्या महापुरुषांच्या विचारांचं जे मंथन झालं, जे चिंतन झालं, जी देवाणघेवाण झाली, हे एक फार मोठी जमेची बाजू या निमित्तानं मला सांगता येतं. आणि अशा या बहुजन समाजाच्या महापुरुषांच्या विचारांचं हे जे चिंतन मंथन होत आहे, त्यामध्ये बहुजन संघटक नावाचं हे जे फेसबुक ग्रुप आहे, त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अनेकदा धन्यवाद देऊन हा जो तुम्ही स्तुत्य उपक्रम राबवताय आणि वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या ग्रुपवर अनेक नवीन विषय झाले, त्या विषयांवर नव्या पद्धतीनं मांडणी झाली आणि हे सगळं तुम्ही करताय, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड धम्माचं काम करतोय, धम्माचा अभ्यासक म्हणून गेली 5-25 वर्ष मी काम करतोय, लातूर असा परिचय देतो आणि थेट माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. आज आपल्या ग्रुपवर मला जो विषय दिलेला आहे तो आहे बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि वर्तमान समाज. हा विषय मांडत असताना तो अजून सोपा व्हावा, सहजपणे समजून घेण्यास मदत व्हावी म्हणून या विषयाचे मी 2 भाग पाडणार आहे. एक भाग बाबासाहेबांची धम्मक्रांती असा एक भाग मी, असा एक टप्पा मी या विषयाचा पाडणार आहे आणि दुसरा टप्पा किंवा दुसरा भाग या विषयाचा वर्तमान समाज असा एक हा दुसरा टप्पा मी मांडणार आहे. पहिला भाग जो केला मी बाबासाहेबांची धम्मक्रांती, ही बाबासाहेबांची धम्मक्रांती देखील 3 टप्प्यांमध्ये मी मांडणार आहे. ते टप्पे असे आहेत: धम्मक्रांतीपूर्वीची पार्श्वभूमी, प्रत्यक्ष ऐतिहासिक धम्मक्रांती आणि तिसरा टप्पा धम्मक्रांतीनंतरची वस्तुस्थिती. म्हणजे विषयाचे 2 भाग केले. पहिल्या भागाचं पुन्हा विवेचन करत असताना मला माझ्या सोयीसाठी म्हणून मी बाबासाहेबांची धम्मक्रांती या 3 टप्प्यांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बाबासाहेबांची धम्मक्रांती सांगत असताना बाबासाहेब ही एक व्यक्ती म्हणून एकट्यापुरती धम्मक्रांती या अर्थाने आपल्याला
बाबासाहेबांची धम्मक्रांती समजून घ्यायची नाही. बाबासाहेब म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक व्यक्ती असल्या तरी त्यांची ती काही एकट्याची धम्मक्रांती नव्हती, ती सामूहिक धम्मक्रांती होती. जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 5 लाख 7 लाख संख्येने एकाच वेळी धर्म परिवर्तन करणं हे एकमेव उदाहरण म्हणून त्या धम्मक्रांतीकडे पाहिलं जातं. आणि म्हणून बाबासाहेब ही एक व्यक्ती म्हणून तुम्ही आम्ही समजून न घेता तिथे सामूहिकपणे तुम्ही आम्ही सगळे आलो, या अर्थाने बाबासाहेबांच्याकडे तुम्हाला मला पाहावं लागेल. आणि धम्मक्रांती म्हणजे पिढ्यानपिढ्या जी क्रांती आणि प्रतिक्रांती, बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहून स्वतः त्याच्यामध्ये भारताचा इतिहास सांगितलेला आहे. आणि बाबासाहेबांनी प्रामुख्याने त्या ग्रंथात असं सांगितलंय की क्रांती आणि प्रतिक्रांती ही बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म या दोघांमध्ये सातत्याने होत असलेला संघर्ष आहे, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून धम्मक्रांती याचा अर्थ प्रतिक्रांती करून अनेक जातींमध्ये मूळ भारतीयांना जे विभाजन केलेलं होतं उतरंडीच्या स्वरूपामध्ये, अशा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पुन्हा बाबासाहेबांनी त्या दिवशी धम्मक्रांतीच्या दिवशी आपल्या मूळ घरी घेऊन गेले. या अर्थाने धम्मक्रांतीचा व्यापक अर्थ तुम्हाला मला सांगता येतो. म्हणजे बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली याचा अर्थ बाबासाहेबांचीच काही ग्रंथ संपदा तुम्ही आम्ही वाचलो तर तुमचं माझं अस्तित्व, तुमचं माझं मूळ बुद्ध धम्माकडेच जातं. म्हणजे पूर्वाश्रमीचे आपण बौद्ध धर्मीय. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपणाला घरी घेऊन गेले, या अर्थाने ही धम्मक्रांती आपणाला सांगायची आहे. आणि अशा बाबासाहेबांनी केलेल्या या धम्मक्रांतीची मांडणी करत असताना बाबासाहेबांनी केलेली ही धम्मक्रांती मला 3 टप्प्यांमध्ये मांडायची आहे. आता सुरुवातीचा जो टप्पा मी म्हणालो बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा, धम्मक्रांतीपूर्वीची पार्श्वभूमी तुम्हाला मला ध्यानात घ्यावी लागेल. आणि मग ही पार्श्वभूमी ध्यानात घेत असताना अगदी बाबासाहेब एका परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर दादा केळुसकरांनी स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र हे जे ग्रंथ आहे ते बाबासाहेबांना भेट म्हणून त्या कार्यक्रमामध्ये देणं. म्हणजे बाबासाहेब एका परीक्षेत पास होतात आणि समाज असा ठरवतो की बाबा बाबासाहेबांचं कुठंतरी कोड कौतुक झालं पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणी दादा केळुसकर उपस्थित राहतात आणि त्यांच्याच हस्ते त्यांचा तो लिहिलेला ग्रंथ बाबासाहेबांना भेट म्हणून दिला जातो. आणि या ग्रंथाविषयी दादा केळुसकरांनी दिलेल्या या ग्रंथाविषयी खुद बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना असं म्हणतात की खऱ्या अर्थाने मी बौद्ध धर्माकडे जे वळलो ना त्याला हे पहिलं कारण आहे. दादा केळुसकरांनी मला जे पुस्तक दिलं ते पुस्तक मी वाचलं आणि ते वाचत असताना रिकाम्या डोक्याने वाचलेलो नाही. मी तुलना आणि भेद करू लागलो. इतर धर्म आणि बुद्ध धर्म या सगळ्या गोष्टींची तुलना आणि भेद करत करत मी वाचू लागलो. आणि खऱ्या अर्थाने त्या बालवयामध्ये मी बुद्ध धर्माकडे आकर्षिला गेलो. खुद्द बाबासाहेबांनी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची पार्श्वभूमी सांगत असताना बौद्ध धम्माच्या दिशेने बाबासाहेबांचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो प्रवास अगदी बालवयात झालेला आहे. अशा पद्धतीनं तिथून झालेला प्रवास पुढे कसा विकसित होत गेला, कसा व्यापक होत गेला, या काही गोष्टी समजावून घेत असताना पुन्हा एकदा बाबासाहेब जेव्हा अमेरिकेला शिकायला जातात, 1913चा तो काळ आहे, 1913 ते 1917 या 4 वर्षांमध्ये 3 वर्ष अमेरिकेत शिकले आणि 1 वर्ष इंग्लंडला त्यांनी शिक्षण घेतलं. तर तेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा बाबासाहेब शिकायला गेले आणि तिथं शिक्षणाचा एक भाग म्हणून प्रोफेसर गोल्डन वायझर यांच्या सेमिनारमध्ये त्यांनी एक निबंध लिहिला. त्या निबंधाचं नाव आहे
कास्ट इन इंडिया, भारतातील जाती, त्याची उपपत्ती, त्याचा विकास वगैरे कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या निबंधामध्ये आहेत. म्हणजे बाबासाहेबांच्या या ग्रंथांकडे देखील धम्मक्रांती समजून घेत असताना तुम्हाला मला दुर्लक्ष करता येत नाही. बाबासाहेबांचं धम्मक्रांतीचं हे जे काही आपणाला सर्व बाजू समजावून घ्यायचे, तिथं कास्ट इन इंडिया सारख्या निबंधाकडे आपणाला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जातीचं जे विवेचन केलेलं आहे, त्या सगळ्या विवेचनातून तुमच्या माझ्या एक गोष्ट ध्यानात येते की ही जी विद्यमान समाज रचना आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही माणूस असताना देखील तुमचं माझं अस्तित्व शून्य असल्याचं त्यांना जाणवलं, त्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. आणि जेव्हा बाबासाहेब कास्ट इन इंडिया हा निबंध लिहितात, त्यांचं वय अवघं 22 आहे. म्हणजे बाबासाहेबांचा बुद्ध धम्माकडचा प्रवास अगदी लहान वयापासून सुरू झालेला. 22व्या वर्षामध्ये कास्ट इन इंडिया लिहिलं त्यांनी. शिक्षण घेऊन ते भारतात आले. तुम्हाला मला माहिती आहे, माणगावची परिषद झाली, त्याच्यानंतर महाडचा सत्याग्रह झाला, त्याच्यानंतर नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला. 1930 ते 35 जवळपास 5 वर्षे तो सत्याग्रह चालला. कशासाठी होतं हे? चौदार तळ्याचा सत्याग्रह असो की काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असो, हे कशासाठी आहे? की आम्ही माणूस आहोत, तुम्हीही माणूस आहात, मग तुम्ही आणि आम्ही माणसं असताना हा दुजाभाव का? आम्ही अस्पृश्य का? आम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये अगदी खालचे का? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्यातून बरोबरीचा हक्क मिळवण्याच्यासाठी, समतेची इथं बीजे रोवण्याच्यासाठी बाबासाहेबांना हा सत्याग्रह करावा लागला. आणि या सत्याग्रहाच्या दरम्यानच त्यांची बॅरिस्टरी सुरू झाली, वकिली सुरू झाली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आणि बँकेकडनं लोन घेऊन त्यांनी पुस्तकांसाठी, घर बांधण्याच्यासाठी जी जागा लागते ती जागा दादर या ठिकाणी घेतली. एकीकडे काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू होता, एकीकडे दादर येथे घेतलेल्या घराचं बांधकाम सुरू होतं. 1934च्या आसपास बाबासाहेबांनी जे घराचं बांधकाम हातावर घेतलं, ते बांधकाम पूर्ण झालं आणि त्या घराला एक नाव देण्याचा प्रसंग आला. आणि बाबासाहेबांनी 1934ला पूर्ण झालेल्या त्या घराला नाव काय दिलं असेल तर राजगृह. आता हे राजगृह नाव कोणाचा वारसा सांगणार आहे? बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणारं हे राजगृह आहे. म्हणजे बघा, 1956ला जरी बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली असली तरी धम्मक्रांतीच्या दिशेने त्यांचा सुरू झालेला प्रवास आपणाला कुठून सांगता येतो? अगदी दादा केळुसकरांनी दिलेल्या त्या ग्रंथ भेटीपासून आपणाला सांगता येतो. मी पहिल्यांदाच तुमच्या समोर एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट मी नमूद करू इच्छितो. तुम्ही काय, मी काय, किंवा भारतातली प्रत्येक व्यक्ती काय, ज्या समाज व्यवस्थेमध्ये जगते, वावरते, राहते, एकमेकांशी व्यवहार करते, इथली ही समाज व्यवस्था जातीच्या पायावर उभी असलेली समाज व्यवस्था आहे. आणि मग झालं काय, अगदी बुद्धांपासून आजपर्यंत बहुजन समाजातले अनेक महापुरुष होऊन गेले. आणि मग भारतामध्ये झालं असं की या बहुजन महापुरुषांकडे पाहण्याची तुमची माझी जी दृष्टी बनली ना, ती जातीय दृष्टी बनली. कसं? बाबासाहेबांकडे पाहायचं झालं, पूर्वाश्रमीचे महार आणि आताच्या बौद्धांचे नेते म्हणून पहा. अण्णाभाऊंकडे पाहायचं असलं मातांग समाजाचे म्हणून पहा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहायचं तर मराठ्यांचे म्हणून पहा. नामदेव महाराजांकडे पाहायचं तर नामदेव महाराज शिंपी म्हणून पहा. तुकाराम महाराजांकडे पाहायचं तर कुणब्याचे म्हणून पहा. होळकरांकडे पाहायचं तर धनगर समाजाचे म्हणून पहा. बसवण्णांकडे पाहायचं तर लिंगायत समाजाचे म्हणून पहा. म्हणजे कुठलाही महापुरुष घ्या तुम्ही, कुठलाही. मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या महापुरुषांची ही काही नावं तुमच्या समोर ठेवली. या महापुरुषांकडे पाहत असताना तुम्ही आम्ही आजही या जातीच्या अंगाने पाहू लागलो. आणि झालं काय,
की या वेगवेगळ्या बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या जातीतल्या महापुरुषांनी तुमच्या माझ्या प्रगतीसाठी, तुमच्या माझ्या विकासासाठी जो विचार सांगितला, त्या विचारापासून आम्ही कोसो दूर राहिलो आणि आपल्या बहुजन महापुरुषांच्या विचाराच्या जवळ आपण जाऊ नयेत याच्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. आणि माझं वैयक्तिक माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला देखील याच पद्धतीची जातीय दृष्टी होती. महाराज शिवाजी महाराज मराठ्यांचे आहेत, आपलं काय देणं घेणं आहे. झालं असं, महाराजांकडनं मला बरंच शिकण्यासारखं होतं, माझ्या भल्याचं, त्याच्यापासून मी अलिप्त राहिलो. अहो एवढंच काय, बसवण्णांच्या बाबतीत त्यांचं जर वचन साहित्य आम्ही अभ्यासलं, महात्मा फुलेंनी किंवा बाबासाहेबांनी जे काही काम केलं ते 12व्या शतकामध्ये कर्नाटकातल्या परिसरामध्ये बसवण्णांनी अत्यंत क्रांतिकारक काम केलं. पण आम्हाला सांगितलंच नाही. बसवण्णांचं काम देखील समतेचं होतं, जाती मोडण्याचं होतं. आणि मग ही त्या लोकांनी जाणीवपूर्वक मला दिलेली जी नजर आहे, जी दृष्टी आहे, तेच घेऊन त्याच दृष्टीनं आम्ही आपल्या महापुरुषांकडे पाहू लागलो. म्हणून एवढा मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून मला आता स्वतःच्या नजरेनं महापुरुषांकडे पाहावं लागेल. जेव्हा आम्ही आपल्या सगळ्या महापुरुषांकडे स्वतःच्या नजरेनं पाहूयात ना, तेव्हा कुठल्याही महापुरुषांमध्ये तुमचं अंतर राहू शकत नाही. जेवढे तथागत बुद्ध आपल्याला जवळचे वाटतात, तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा जवळचे संत तुकाराम महाराज वाटायला लागतात, संत नामदेव महाराज वाटायला लागतात, बसवण्णा वाटायला लागतात, अण्णाभाऊ वाटायला लागतात, बाबासाहेब वाटायला लागतात, शाहू महाराज वाटायला लागतात, शिवाजी महाराज देखील आपल्याला जवळचे वाटायला लागतात. केव्हा? आपल्या स्वतःच्या नजरेनं जेव्हा आपण आपल्या महापुरुषांकडे पाहूया. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणलं, एक जो स्टॅच्यू तिथं उभं केला किंवा जे तैलचित्र उभं केलं, त्या देशासाठी बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले. काय अमेरिका वेडी आहे मला सांगा? अमेरिकेला याची खात्री आहे की ज्या बाबासाहेबांनी विपरीत परिस्थितीमध्ये आमच्या देशात येऊन या विद्यापीठात शिकून हजारो वर्षाची गुलामी संपवली आणि माणसाला माणसात आणलं, त्यांच्याकडनं जे काम झालं, त्याच्यासाठी लागणारी जी विद्वत्ता होती, जे ज्ञान होतं, त्यांनी इथं संपादन केलं. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून आमच्याही देशातल्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांकडे पाहून बाबासाहेबांसारखा अभ्यास करावा. याच्यासाठी अमेरिकेनं तिथं बाबासाहेबांचं तैलचित्र लावलं आणि त्या तैलचित्राच्या खाली इंग्रजीतले 3 शब्द लिहिले, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. आपण आपल्या देशात कुणाला ज्ञानाचं प्रतीक मानतो हे आम्ही जाणतो. त्यामुळं पुन्हा बोलून विद्वेषाचं वातावरण तयार करण्याच्या पेक्षा मला वाटतं मला आपल्या महापुरुषांकडे पाहण्याची दृष्टी जर कुणाकडनं शिकता येते तर अमेरिकेकडनं शिकता येते. बाबासाहेब त्या ना अमेरिका देशाचे आहेत, ना त्यांच्या वंशाचे आहेत, ना त्यांच्या रक्ताचे आहेत, तरीही त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या देशासाठी सिम्बॉल ऑफ नॉलेज मानलं. ही जी त्यांची दृष्टी आहे, ही दृष्टी कितीतरी आधी तुमच्या माझ्याकडे असणं गरजेचं होतं. आणि ती जर दृष्टी असती तर हे जातीत विभागून आपल्या महापुरुषांना जे बंदिस्त करण्यात आलेला आहे, आम्ही देखील शत्रूंसारखंच त्यांनी दिलेल्या उसण्या नजरेनं आपल्या महापुरुषांकडे पाहू लागल्यामुळं जेवढ्या जवळ आपण महापुरुषांच्या जायला हवं होतं तेवढं जाऊ शकलेलो नाहीत. आणि म्हणून त्यांनी दिलेली ही जी नजर आहे ती बाजूला टाका आणि बाबासाहेब माझे आहेत असं स्वतःच्या नजरेनं किमान या क्षणी तरी माना. आणि जेव्हा तुमच्या स्वतःच्या नजरेनं, तुमच्या स्वतःच्या दृष्टीनं बाबासाहेबांकडे बाबासाहेब ही माझेच आहेत असं जेव्हा पाहाल, तेव्हाच बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती तुमच्या माझ्या ध्यानात येऊ शकते. अन्यथा आम्ही बाबासाहेब बौद्धांचे, बाबासाहेब पूर्वाश्रमीच्या महाराजांचे, फार तर बाबासाहेब दलितांचे अशी संकुचित दृष्टी घेऊन जर मला ऐकत असाल तर मला वाटतं जो उद्देश घेऊन, जे ध्येय घेऊन
मी आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यातून हाती काहीही लागणार नाही. आणि म्हणून कृपया मी तुम्हाला विनंती करतोय, आपल्या सगळ्या महापुरुषांकडे तुम्ही आणि आता स्वतःच्या नजरेनं पाहूया. तेव्हा आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला मला आपले महापुरुष समजू शकतात आणि तेव्हा आपण आणि आपले महापुरुष आपण जवळ येऊ शकतो. जेव्हा आपण आपले महापुरुष जवळ येऊया ना, तेव्हा जगातली अशी कोणतीही शक्ती नाही जिथं बहुजन समाजाचं अधःपतन होणार नाही, जिथं बहुजन समाजाचा पराभव होणार नाही. मी बाबासाहेबांची धम्मक्रांती सांगत असताना बाबासाहेबांनी बुद्धांना स्वीकारलं, ती धम्मक्रांती समोर घेऊन बोलतोय आणि मला याचं भान आहे. बुद्धाचं समग्र तत्वज्ञान आम्ही जेव्हा डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा बुद्धाच्या तत्वज्ञानाचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? माणसातील दुर्गुण दूर सारताना माणूस दूर सारायचा नाही. माणसातले दुर्गुण दूर सारताना माणूस दूर सारायचा नाही. तथागतांची बुद्धत्व प्राप्तीनंतरची जी काही महापरिनिर्वाणापर्यंतची कारकीर्द आहे ती सगळी जर तुम्ही डोळ्याखालून गाठलात तर बाबासाहेबांच्या त्या 40-45 वर्षामध्ये एकही माणूस बुद्धांपासून दूर गेलेला नाही. बुद्धांची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये बुद्धांनी जवळ आलेल्या माणसांचे दुर्गुण दूर सारण्याचा जरूर प्रयत्न केलाय, पण एकाही माणसाला बुद्धाने दूर केलेलं नाही. जोडण्याचं सूत्र बुद्धांचं संपूर्ण तत्वज्ञानाचं तुम्हाला मला आता ध्यानात घ्यावं लागेल आणि या पद्धतीनं बहुजन समाजाला ज्या अनेक जातीमध्ये विभाजित केलेला आहे, बुद्धाचं ते जोडण्याचं सूत्र समोर ठेवावं लागेल आणि पुन्हा या लोकांना आपल्याला जोडावं लागेल, तर आणि तरच तुमचं माझं उद्याचं भविष्य आहे. या अंगाने बाबासाहेबांची धम्मक्रांती तुम्हाला मला समजावून घेण्याच्यासाठी मला ह्या 4-5 मिनिटामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागल्या. खरं तर विषय मोठा आहे, पण मी टप्पे घेणार आहे. मला याची खात्री आहे की तुमच्या या बहुजन संघटक ग्रुपवर जे काही ऐकणारा श्रोता वर्ग आहे तो प्रतिभावंत आहे, तो विचारवंत आहे, तो वाचक आहे, तो चिंतन करणारा आहे, तो समाजाला दिशा देणारा आहे. मला याची खात्री आहे, मला याचं भान आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी बारीकपणानं सूक्ष्मपणानं तुमच्यासमोर मांडत न जाता टप्पे केवळ काही मुद्द्यांना तर मी फक्त स्पर्श करणार आहे. आणि म्हणून धम्मक्रांतीची पार्श्वभूमी हा पहिला टप्पा सांगत असताना मी सुरुवात केली दादा केळुसकरांपासून, त्याच्यानंतर अमेरिकेतल्या त्या निबंधाचाही मी या ठिकाणी उल्लेख केला. बाबासाहेबांनी जे घर बांधलं त्याला जे राजगृह नाव दिलं तेही बौद्ध संस्कृतीतलं नाव दिलं. मगध देशाची राजधानी बिंबिसार राजा आणि अजातशत्रू राजा या मगध राज्याची राजधानी असलेलं राजगृह ते बाबासाहेबांनी नाव दिलं. म्हणजे 56च्या आधी बाबासाहेब बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये किती कन्फर्म होते याच्यासाठी मला हे सांगणं गरजेचं वाटतं. त्याच्यानंतर अत्यंत गाजलेलं भाषण, जाती व्यवस्थेचे निर्मूलन. मी असं ऐकून आहे आणि तुमच्यापैकी बरेच जण ऐकून आहात, माननीय कांशीरामजींनी जे काही राजकीय सत्ता उभा राहण्याच्यासाठी इथं चळवळ उभी केली, ते असं म्हणतात की तुम्ही बाबासाहेबांचं किती साहित्य वाचलात मला माहिती नाही, परंतु मी मात्र जाती व्यवस्थेचं निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक अनेकदा वाचलं आणि त्या पुस्तकामुळे मला हे सगळं करता आलं. एका पुस्तकाच्या वाचनातनं कांशीरामजी सारखा व्यक्ती एक राजकीय क्रांती या देशामध्ये घडवतोय. बाबासाहेबांची समग्र ग्रंथ साहित्य म्हणजे ग्रंथ संपदा वाचल्याच्या नंतर काय उभं राहू शकतं याचंही मला वाटतं भान आपणाला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जातपात तोडक मंडळ लाहोरनं वार्षिक अधिवेशनासाठी बाबासाहेबांना बोलवलेलं होतं आणि त्या अधिवेशनात बाबासाहेबांना जे भाषण द्यायचं होतं त्या भाषणातले काही वादग्रस्त मुद्दे तुम्हालाही ते माहिती आहेत म्हणून मी त्याचा विस्तार करणार नाही. वगळा म्हणून जेव्हा संयोजकांनी बाबासाहेबांना विनंती केली तेव्हा बाबासाहेब त्यांना असं म्हणाले, अरे त्यातले 1-2 शब्द किंवा 1-2 ओळीच काय, मी कॉमा आणि मात्रा, विलांटी, स्वल्पविराम, पूर्णविराम हे देखील बदलणार नाही. आणि त्यांना त्या गोष्टी खटकल्या आणि त्यांनी ते अधिवेशनच रद्द केलं. नंतर बाबासाहेबांनी पुस्तक रूपाने जाती व्यवस्थेचे निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट प्रकाशित केलं. त्याच्यावर जर तुम्ही नजर टाकली तर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये धम्मक्रांतीची बीजं कशी म्हणजे रोवायला चालू झालेली होती हे तुम्हाला मला ध्यानात येईल.
त्याच्यानंतर त्याच दरम्यान अखिल मुंबई इलाका महार परिषद नायगाव मुंबई येथे 1936च्या दरम्यान भरलेली होते. त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे भाषण केलं तेही नंतर मुक्ती कोण पथे या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झालं. त्यावर जरी तुम्ही आम्ही नजर टाकली तर तुम्हाला मला असं ध्यानात येईल की ज्या विद्यमान समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला मला राहायचं आहे ती समाज व्यवस्था तुम्हाला मला कसं कीड लावून पोखरून अगदी पशु समान मरायला भाग पाडणारी आहे. त्याच्यामध्ये विवेचनाने योगायोगाने त्या भाषणाचा समारोप बाबासाहेबांनी आनंद आणि तथागत बुद्ध या दोघांमधला जो संवाद आहे त्या संवादाच्या माध्यमातून त्या भाषणाचा बाबासाहेबांनी समारोप केलेला आहे. एकूण काय तर जगाला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल असा संदेश त्या मुक्ती कोण पते या ग्रंथातून बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांची विश्वव्यापकता किंवा विशाल दृष्टी आपणाला त्यातून दिसून येते. अजून एक छोटासा दाखला देतो. धम्मक्रांतीच्या आधी त्या दिशेने बाबासाहेबांचा प्रवास कसा सुरू झालेला होता. सुभेदार विश्राम गंगाराम सवादकार नावाचे त्यांचे एक नातलग होते. त्यांना लंडनवरून 1933च्या दरम्यान बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये खाजगी स्वरूपातला पत्रव्यवहार करता करता एक विधान त्यांनी सांगितलंय. तूर्त माझा कल बुद्ध धर्माकडे आहे असा एक मेसेज त्या पत्रामध्ये तुम्हाला मला सापडतो. त्याच्यानंतर त्या सप्टेंबर 1944च्या दरम्यान जेव्हा बाबासाहेब व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री होते तेव्हा ते मद्रास म्हणजे आताचं चेन्नई या शहरात गेलेले होते आणि तिथं बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म या विषयावर बाबासाहेबांचं भाषण ठेवलेलं होतं. आता त्या भाषणाचा उल्लेख वगैरे बाबासाहेबांची भाषणे आणि खंड यामध्ये सविस्तर आहे. तर त्यामध्ये देखील त्यांनी काय सांगितलं की जगामध्ये बौद्ध धर्म श्रेष्ठ असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. ही गोष्ट आहे 1944ची. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सर्व प्रकारच्या बंद्या होत्या. शिक्षण बंदी होती, स्पर्श बंदी होती, बेटी बंदी होती, लोटा बंदी होती, संपत्ती बंदी होती. सगळ्या प्रकारच्या बंद्या तुमच्या माझ्यावर धर्मानं लादलेल्या होत्या. आणि मग एक एक बंदी उठवत असताना बाबासाहेबांनी शिक्षण बंदीच्या विरोधात देखील म्हणजे रचनात्मक काम हाती घेतलं. नुसतं आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे असं आंदोलन नाही केलं. शिक्षण देण्याची संस्था उभं केली. काय नाव त्या संस्थेचं? पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ज्याला मराठीमध्ये जनता शिक्षण मंडळ म्हणू. हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई येथे 8 जुलै 1945ला बाबासाहेबांनी सुरू केली, ज्याचं ब्रीद प्रज्ञाशील करुणा असं आहे आणि बोधचिन्ह धम्मचक्र आहे. म्हणजे इथंही पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यामध्येही धम्माच्या विचाराचं तुम्हाला म्हणजे प्रतिबिंब पाहायला मिळेल. आता या संस्थेचं जे पहिलं कॉलेज बाबासाहेबांनी सुरू केलं सिद्धार्थ कॉलेज. कुणाचं नाव आहे? सिद्धार्थ तथागत बुद्धांचं. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपूर्वी जे नाव होतं ते. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चर्चगेट येथे ज्या 2 इमारती खरेदी केल्या, ज्या 2 बिल्डिंग्स खरेदी केल्या, त्या त्याची पूर्वीची नावं काय होती आणि नंतर काय नावं आहेत हे सांगत असताना त्या एकाला बाबासाहेबांनी नाव दिलं आनंद भवन आणि दुसऱ्या इमारतीला बाबासाहेबांनी नाव दिलं बुद्ध भवन. आनंद भवन तथागतांचा शिष्य आणि बुद्ध भवन स्वतः बुद्ध. म्हणजे त्या इमारतींना नावं देत असताना 1945-46ची ही घटना आहे. म्हणजे कॉलेजचं नाव ठेवलं सिद्धार्थ, 2 इमारतींना नावं देत असताना एका इमारतीला नाव दिलं आनंद भवन आणि दुसऱ्या इमारतीला नाव दिलं बुद्ध भवन. त्याच्यानंतर औरंगाबादला त्यांनी मराठवाड्यासारख्या भागात शिक्षण मिळालं पाहिजे आपल्या लोकांना म्हणून महाविद्यालय काढलं, ज्याचं नाव मिलिंद कॉलेज आणि त्या परिसराला नागसेन हे नाव दिलं. ही बौद्ध धम्मातली अत्यंत म्हणजे गाजलेली नावं, ज्यांच्या हातून फार मोठं काम झाले अशी ही नावं. म्हणजे हा सगळा तुम्ही आम्ही प्रवास जर पाहू लागलो ना, हा प्रवास कोणत्या दिशेने होता म्हणजे धम्मक्रांतीपूर्वीची ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही आम्ही जर ध्यानात घेतली तर तुमच्या माझ्या असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी अगदी पूर्वीपासूनच बौद्ध धम्माकडे येण्यासाठीचा प्रयत्न चालवलेला होता. त्याच्यानंतर 1947च्या दरम्यान आचार्य प्र के अत्रे यांनी नवयुगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक काढला होता.
त्या विशेषांकासाठी बाबासाहेबांचा त्यांनी एक फोटो घेतलेला होता, तो छापला त्या विशेषांकामध्ये. तर त्या फोटोमध्ये 1947च्या त्या फोटोमध्ये तुम्हाला टेबलावर बुद्ध मूर्ती असल्याचं आणि त्यांच्या पाठीमागे बुद्धाचं छायाचित्र असल्याचं स्पष्टपणे दिसेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला ध्यानात घ्याव्या लागतील. शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथावरनं तुम्ही सहज जर नजर फिरवली, किंवा हुवेर शूद्रा ज्याला म्हणतो आपण, अस्पृश्य मूळचे कोण हा जो दुसरा ग्रंथ आहे, द अनटचेबल्स, हु वेर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स, हे जर 2 ग्रंथ तुम्ही आम्ही वाचले तर या 2 ग्रंथातनं एक समान सूत्र तुम्हाला आम्हाला मिळतं. आजचे तुम्ही आम्ही जे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले लोक आहोत, मग त्या 6-6.5 हजार जाती आज आपण मानतो, ज्याला शूद्र आणि अस्पृश्य मानलं जायचं. बाबासाहेबांनी त्यातून हे सिद्ध केलंय की हे कोण आहेत, तर प्रतिक्रांतीनंतर प्रतिक्रांतीवाल्यांनी जेव्हा मूळच्या बौद्ध धर्मीय लोकांना असं म्हणलं की तुम्ही तुमचा धर्म सोडा आणि आमचा धर्म स्वीकारा, तेव्हा आपल्या मूळ बौद्ध धर्मीय लोकांनी, म्हणजे ज्यांनी ज्यांनी याला नकार दिला ते शूद्र आणि अस्पृश्य ठरले. म्हणजे तुम्ही आम्ही आज ज्यांना आपण शूद्र म्हणतो ते शूद्र, जे बाबासाहेब त्याला जे अस्पृश्य म्हणतात हे अस्पृश्य, यांचं जर तुम्ही आम्ही मूळ शोधलं तर बाबासाहेबांनी या 2 ग्रंथातून हे दाखवून दिलंय की बाबा रे, तुम्ही शूद्र का ठरलात आणि तुम्ही अस्पृश्य का ठरलात, तर तुमच्या पूर्वजांनी त्यांचा धर्म स्वीकारायला नकार दिला म्हणून त्यांनी तुम्हाला शूद्र आणि अस्पृश्य घोषित केलं. अशा ज्या धर्म त्यागायला तुमच्या माझ्या पूर्वजांनी नकार दिला, त्या नकारामुळे जर तुम्हाला मला आजचं समाजातलं हे जे स्थान आलंय ते नाकारायचं असेल, तर पुन्हा तुम्हाला मला आपल्या मूळ घरी जायला काही हरकत आहे का, यासाठी मला हा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा होता. आपल्या भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, तोही नजरेखालनं घालावा लागेल. अशा पद्धतीनं ही जी काही 5-7 भाषणाने हे 2-4 ग्रंथ सांगितले, यावर तुम्ही आम्ही जर नजर टाकली तर तुमच्या माझ्या असं लक्षात येईल, तुमच्या माझ्या असं ध्यानात येईल की बाबासाहेबांच्या पुढे धर्मांतर करण्याशिवाय आणि नवा धर्म देत असताना अन्य कोणता परका देण्याऐवजी आपण मूळ जिथे होतो तो देण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या दिशेनं पाऊल उचलल्याचं तुमच्या माझ्या ध्यानात येतं. त्याच्या आधी बाबासाहेब म्हणजे 1956च्या आधी 2 मे 1950ला दिल्ली या ठिकाणी एका बुद्ध जयंतीला हजर राहतात. तिथं एक सुंदर असं बुद्धांवर भाषण देतात. त्याच्यानंतर 5 मे 1950ला मुंबई येथे जनता पत्रात एक बातमी येते, आपण बौद्ध धम्म नक्कीच स्वीकारणार असा ते त्या जनता पत्रात खुलासा करतात. 26 मे 1950ला श्रीलंका येथे जातात, कॅन्डी या शहरामध्ये पत्रकारांशी वार्तालाप करतात आणि त्याच्यामध्ये ते असं सांगतात की आपण श्रीलंका देशात याच्यासाठी आलो की बौद्ध धर्माचे समारंभ व विधी यांचा अभ्यास करण्यासाठी मला इथं यावं लागल्याचं ते सांगतात. आता याचाही एक किस्सा असा आहे, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा येवला मुक्कामी केली 1935ला. त्याच्यानंतर 36ला अनेक परिषदा घेऊन जनमत आजमावलं त्यांनी की बाबा जुना धर्म सोडून मी जो धर्म स्वीकारणार आहे माझ्यासोबत किती जण राहणार आहेत. जनमत आजमावण्याच्यासाठी अनेक परिषदा घेतल्या. आता जेव्हा हे पक्क झालं 1950च्या आसपास की बाबासाहेब आता बौद्ध धर्मच स्वीकारणार आहेत, तेव्हा बाबासाहेबांसोबत असणारे जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही पदाधिकारी आहेत, जे काही अनुयायी आहेत, बाबासाहेबांना ते हळूच असं म्हणायला लागले की बाबासाहेब ठीक आहे, आपण धर्मांतर करू, बौद्ध धर्माचा स्वीकार करू, परंतु बौद्ध झाल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या विधी, वेगवेगळे कर्मकांड, वेगवेगळे समारंभ कसे पार पाडायचे. हिंदू धर्माप्रमाणे जे काही कर्मकांड केली जायची, जे काही सण समारंभ केले जायचे, ज्या काही विधी केल्या जायच्या, आता आपण बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर मग बौद्ध धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, सारखा तगादा लावला बाबासाहेबांच्या मागं. आणि बाबासाहेबांनी ठरवलं की माझ्या समाजाला बुद्ध तत्वज्ञानापेक्षा सण समारंभ कसे असावेत बौद्ध धर्मामध्ये
विधी कर्मकांड कसे असावेत बौद्ध धर्मामध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि बाबासाहेबांच्या असं ध्यानात आलं की बौद्ध संस्कृतीची ओळख होण्याच्यासाठी ही गोष्ट देखील अत्यंत महत्वाची आहे. बौद्ध कुटुंबामध्ये बौद्ध संस्कृतीप्रमाणे विधी झाल्या पाहिजेत, समारंभ झाले पाहिजेत. आणि मग बाबासाहेबांच्या असं ध्यानात आल्याच्या नंतर अनेक बौद्ध राष्ट्रांना भेटी दिल्या त्यांनी. त्यातल्या श्रीलंका या बौद्ध राष्ट्राला देखील बाबासाहेबांनी भेट दिली. आणि या बौद्ध राष्ट्रांमध्ये बौद्ध कुटुंबात जे काही समारंभ होतात, ज्या काही विधी होतात त्याचा अभ्यास केला. काही गाथा जमवल्या आणि ते सगळं कलेक्शन करून ते भारतात आले. भारतात आल्याच्या नंतर देखील काही बौद्ध विद्वानांशी त्यांनी चर्चा केली आणि बौद्ध पूजा पाठ बाबासाहेबांनी लिहिलं. महाराष्ट्र शासनानं जे रायटिंग्ज अँड स्पीचेस प्रकाशित केले त्याच्यात जो 16वा खंड आहे त्या 16व्या खंडामध्ये बौद्ध पूजापाठ बाबासाहेबांनी तयार केलेलं दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी बौद्ध कुटुंबामध्ये 13 प्रकारच्या विधी झाल्या पाहिजेत असं सांगितलं. 13 प्रकारच्या विधी. आणि या 13 प्रकारच्या विधींच्या प्रसंगी कोणत्या गाथा म्हणाव्यात ही त्यांनी ठरवलं, जेणेकरून बौद्ध कुटुंब असल्याची एक ओळख, बौद्ध कुटुंबाची एक संस्कृती लोकांच्या समोर यावी याच्यासाठीचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. आणि हे काम 1956 आधी बाबासाहेबांनी केलेलं आहे. 1950ला हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून धम्मक्रांतीपूर्वीची ही पार्श्वभूमी मला ध्यानात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार आम्ही म्हणतो. या संविधानामध्ये कोणाच्या विचाराचं प्रतिबिंब आहे असं जर प्रश्न पडला तर आम्ही सगळे जाणतो की बाबासाहेबांनीच एका भाषणात असं म्हणलंय, समता स्वातंत्र्य बंधुता ही मूल्ये जर कोणी असं म्हणत असेल की मी फ्रेंच राज्यक्रांतीतनं घेतले, हे खोटं आहे. ही तत्वे भारतीय संविधानामध्ये मी माझे गुरु तथागत बुद्धांच्या शिकवणीतून आणलेले आहेत. म्हणजे जगाला सर्वात पहिल्यांदा समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही जी मानवी मूल्ये शिकवली ती तथागत बुद्धांनी शिकवली. त्यांची मूल्ये मी माझ्या भारतीय संविधानामध्ये, आपल्या भारतीय संविधानामध्ये घेतलेली आहेत. एवढं स्पष्ट. हेही 56 पूर्वीचंच आहे संविधान निर्मितीचं काम. आणि बौद्ध धर्मातलं 3 पिटकातलं, ती पिटक ज्याला म्हणतो त्यातलं जे विनय पिटक आहे त्या विनय पिटकाचा देखील भारतात संविधान निर्माण करत असताना मोठ्या प्रमाणात मदत झाली त्या ठिकाणी दिसून येतं. असो, मी विषयाला पुन्हा येतो. त्याच्यानंतर बुद्ध जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, ग्रंथामध्ये प्रस्तावना देत असताना मी बौद्ध धर्माकडे कसं वळलो, दादा किळुस्करांच्या ग्रंथाचा तो आलेला आहे. दुसरा एक ते उल्लेख असं करतात की मे 1951 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने महाबोधी सोसायटीतर्फे एक मासिक महाबोधी मासिकच निघायचं त्यांचं. तर त्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बाबासाहेबांकडून त्या संपादकाला एक लेख हवा होता आणि बाबासाहेबांनी लेख लिहिला. त्या लेखाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य. तर त्या लेखात बाबासाहेब असं म्हणतात, मी काय सांगितलंय, विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. म्हणजे वर्तमान समाज या गोष्टीकडे कसा पाहावा याच्यासाठी बाबासाहेबांचे हे कोटेशन मी आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणाले बाबासाहेब, विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. किती मोठा इशारा आहे. आम्ही या चॅनलवर वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक आहोत. बाबासाहेबांकडे पाहण्याची स्वतःची नजर ठेवा आणि बाबासाहेबांचा हा इशारा समजून घ्या. आज रोजी विज्ञानानं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे आणि असा हा विज्ञाननिष्ठ धर्म आज आपल्याला गरजेचाच आहे. आणि हा जर विज्ञाननिष्ठ धर्म आजच्या आधुनिक जगाने स्वीकारला नाही तर ते असं म्हणतात तो समाज नष्ट होईल. आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धर्माची कास धरावी लागेल असंही बाबासाहेब त्याच्याविषयी बोलताना सांगतात त्या म्हणजे त्या लेखामध्ये. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की बौद्ध वाङ्मय ही इतके विशाल आहे की कुणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बुद्धिझमची वाटचाल अतिशय मंद गतीने चालू आहे.
बायबल सारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही याची मोठी उणीव आहे. त्या महाबोधी सोसायटीच्या मासिकासाठी जो लेख लिहिला त्या लेखामध्ये या गोष्टी बाबासाहेबांनी प्रकाशात आणल्या. आणि मग हा लेख वाचल्याच्या नंतर बाबासाहेबांकडे विचारणा होऊ लागली की बाबासाहेब, तुम्हीच आता बुद्ध आणि बुद्धाच्या धम्मावर एखादं पुस्तक लिहा. अनेकांनी पत्र पाठवून, अनेकांनी भेटी घेऊन, अनेकांनी फोनच्या माध्यमातून संपर्क साधून कानावर ही गोष्ट घातली. कोणती? की बाबासाहेबांनी त्या लेखात असं सांगितलं की बायबल सारखा बौद्ध आहे, कारण बौद्ध साहित्य सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हा जो त्रिपिटकाचा भाग आहे, अट्टकथा आहेत, टीका आहेत, महासागरासारखं साहित्य आहे. आणि हे साहित्य एक व्यक्ती एका आयुष्यात पूर्णपणे वाचू शकत नाही. आणि माणसाला आयुष्य एकदाच आहे. त्यामुळे या विशाल अशा महासागरासारख्या साहित्यातून आपल्याला बायबल सारखा कमीत कमी तत्वज्ञानाचा भाग असणारा एखादा ग्रंथ यावा पुढं, असं बाबासाहेबांनी अपेक्षित केलं. लोकांनी बाबासाहेबांनाच विचारणा केली की बाबा तुम्हीच आता लिहा. आणि बाबासाहेबांनी ते काम हाती घेतलं आणि त्यांच्या हातून बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्धा अँड हिज धम्मा यासारखा ग्रंथ निर्माण केला गेला. मी अजून एक धोका सांगतो, कदाचित ते माझं अज्ञान असेल. हा ग्रंथ अगदी लहान वयापासून मी ऐकत आलेलो आहे. हे नाव जशी समज आली आणि बौद्ध विहारामध्ये जायला लागलो तसं वर्षावासाच्या काळात बौद्ध या ग्रंथाचं वाचन देखील होऊ लागलं, तेही मी ऐकू लागलो. नंतर कॉलेज लाईफमध्ये आल्याच्या नंतर इतर ग्रंथ जसे वाचतात तसं हाही ग्रंथ मी वाचला. त्याच्यानंतर कॉलेज लाईफ संपल्याच्या नंतर देखील अनेकदा वाचला. पण हा ग्रंथ वाचत असताना माझ्याकडनं एक चूक झाली, मी प्रामाणिकपणे कबूल करतो. वाचला माहितीये, इतर ग्रंथ जसे वाचायचे असतात तसा वाचला. पण नंतर माझ्या असं ध्यानात आलं की बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे नेमकं कसलं तत्वज्ञान आहे. आणि मग माझ्या असं ध्यानात आलं की माझे जे वैयक्तिक प्रश्न आहेत त्या वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक करणारं तत्वज्ञान त्या ग्रंथात आहे. माझे जे कौटुंबिक प्रश्न आहेत ते कौटुंबिक प्रश्न सोडवण्याचं तत्वज्ञान किंवा मार्गदर्शन त्या ग्रंथात आहे. समाजातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत, कुठल्याही क्षेत्रातले असो, त्या प्रश्नांची सोडवणूक करणारं मार्ग त्या बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. म्हणजे अगदी आपल्या वैयक्तिक प्रश्नापासून, कौटुंबिक प्रश्नापासून, सामाजिक प्रश्नापासून, शैक्षणिक क्षेत्रातला असो, तुम्ही आम्ही उद्योग कसा केला, याचं शेतीप्रधान देश आहे, शेती उत्तम पद्धतीनं कशी करावी, या म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत या वेगवेगळ्या स्तरावर आपण सोडवणूक कशी करावी, त्या प्रश्नांवर यशस्वीपणे मात कशी करावी, याचं अत्यंत सखोल असं मार्गदर्शन त्या बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये आहे. आणि मग तेव्हापासून बुद्ध आणि धम्माकडे कसं वाचलं पाहिजे ही दृष्टी मला मिळाली. आणि अजूनही माझ्या वैयक्तिक जीवनातला, कौटुंबिक जीवनातला, सामाजिक जीवनातला जर कोणता प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न घेऊन त्याचं उत्तर मी त्या ग्रंथात शोधत असतो. त्या ग्रंथामध्ये कुठं ना कुठं, कोणत्या पानावर मला त्याचं मार्गदर्शन मिळतं आणि मी माझा प्रश्न सोडून मोकळा होतो. एवढं अफाट मार्गदर्शन तुम्हाला मला नीतीच्या मार्गावर चालायला लावणारं, सन्मार्गाच्या मार्गावर चालायला लावणारं मार्गदर्शन या अफाट सागरातनं त्या ग्रंथरूपाने बाबासाहेबांनी तुम्हाला मला दिलेलं आहे. आणि म्हणून या बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाकडे वाचतोय या नजरेनं न पाहता माझे प्रश्न कोणते आणि मी कशा या तर मला खात्री आहे फार या पद्धतीने
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचा लेखनाचा जो प्रवास आहे पासून सुरू झालेला आहे आणि 1956ला तो संपलेला आहे. अगदी 6 डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेबांनी त्या ग्रंथाची प्रस्तावना लिहिलेली आहे. हे खरं आहे. इथलं बुद्ध आणि धम्म याचं प्रकाशन बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने ते हिंदीत आलं आणि मराठीत पण आलेला आहे. त्याचं भाषांतर होऊन तो ग्रंथ आता लोकांपर्यंत आहे. आता बाबासाहेब जेव्हा बौद्ध धर्म देतात तेव्हा जी धम्मक्रांती करतात तेव्हा बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान पाली भाषेत आहे. आता ही पाली भाषा बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांना अवगत झाली पाहिजे म्हणून त्याने पाली डिक्शनरी लिहिली. पाली डिक्शनरी आणि ती डिक्शनरी पाली इंटू इंग्लिश, पाली इंटू मराठी, पाली इंटू हिंदी, पाली इंटू गुजराती एवढ्या भाषांमध्ये पाली शब्दकोश लिहिला. पाली भाषेचं व्याकरण बाबासाहेबांनी लिहिलं. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी याआधी जेवढा बंदोबस्त करता येतो ते सगळं काम धम्मक्रांतीच्या अनुषंगाने जे पूर्वतयारी करावी लागते ती सर्व पूर्वतयारी बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा बुद्धांचंच उदाहरण द्यायचं झालं, बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर बुद्धांसमोर एक प्रश्न पडलेला होता. कोणता? की बाबा हे मी लोकांना सांगू की नको. 7 आठवडे जवळपास ते याच्यामध्ये होते. पण 7 आठवड्यांच्या नंतर त्यांनी निर्णय घेतला, मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते लोकांना. आता बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान तरी काय हो, तत्कालीन समाजापुढे जे प्रश्न होते त्या प्रश्न करणारं ज्ञान म्हणजे बुद्धत्व. सांगायचं की न सांगायचं, लोकांपर्यंत घेऊन जायचं की न जायचं याच्यासाठी वेळ घेतला. पण एकदा ते काम हातात घेतल्याच्या नंतर आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याने ते काम हातातून टाकलेलं नाही. ते काम सातत्याने करत राहिले. तसं बाबासाहेबांनी देखील फार पूर्वनियोजन करून व्यवस्थितपणाने हे काम करून ठेवलेलं आहे आणि मग बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे. ही धम्मक्रांती करत असताना त्यांना ज्या संस्थेची गरज होती ती संस्था देखील त्यांनी 1954 दरम्यान स्थापन केली, जिला द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा म्हणतो. त्याचंही बाबासाहेबांनी बायलॉज लिहिलं. अनेकांना भारतीय बौद्ध महासभेबद्दल किती माहिती आहे मलाही माहीत नाही, मीही मोघम ऐकून होतो. परंतु जेव्हा मला भारतीय बौद्ध महासभेजवळ जाण्याचा प्रश्न आला तेव्हा मला असं ध्यानात आलं की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेबांना 10 उद्दिष्टे साध्य करायची होती. 10 उद्दिष्टे. आणि ही 10 उद्दिष्टे साध्य करण्याच्यासाठी बाबासाहेबांनी कार्यक्रम पत्रिका पण तयार केलेली होती. आता तुमचं माझं काम एवढंच होतं की बाबासाहेबांनी ही जी भारतीय बौद्ध महासभा उभी केली त्याचं जे बायलॉज लिहिलं, त्याचे जे नियम घालून दिले त्याचा अनुकरण आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जी कार्यक्रम पत्रिका तयार करून ठेवली ती तुमच्या आणि बाबासाहेबांच्या कार्यक्रम पत्रिकेची अंमलबजावणी करणं एवढंच काम तुमच्या माझ्या हातात राहिलेलं आहे. ते मी पुढं वर्तमान समाजाची जबाबदारी म्हणून पुन्हा एकदा बोलणार आहे. तर ही भारतीय बौद्ध महासभा स्थापन 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी नागपूर येथे जी धम्मक्रांती केली ती धम्मक्रांती या संस्थेच्या अंतर्गत केली. भारतीय बौद्ध महासभे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतलेली आहे. आता वेळ झालाय तर 40 मिनिटे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतली. आपल्या 5 लाख 7 लाख अनुयायांना दीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी मी बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली हे सांगण्याच्यासाठी एक भाषण केलं देशवासियांना उद्देशून. आणि त्या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. आता बाबासाहेब जेव्हा असं म्हणतात की मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे तेव्हा बाबासाहेबांना फक्त
महार समाजाला घेऊन धर्मांतर करायचं नव्हतं, ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध होते. 1935 पासूनचा त्यांचा जर प्रवास ध्यानात घेतला तर धर्मांतराच्या बाबतीत बाबासाहेबांच्या सोबत मातंग समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता, साथ देत होता. काही प्रमाणात चर्मकार समाजही होता, काही प्रमाणात इतर जातीतलीही लोक बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी होती. ती कोण होती, संख्येनं किती होती, इथं मला सांगायला वेळ कमी आहे. पण असं म्हणलं जातं की नागपूर मुक्कामी जवळपास 10,000पेक्षा जास्त मातंग समाजातल्या लोकांनी देखील धम्माचा स्वीकार केलेला होता. आणि मग जेव्हा बाबासाहेब तिथं असं म्हणतात, मला सारा भारत तेव्हा जे जे म्हणून या वर्ण व्यवस्था जात आहेत त्यांना बाबासाहेबांना होतं, ही गोष्ट निश्चित होते. अजून एक दाखला मी तुम्हाला देतो. डॉक्टर राहुल एक बनते होते आणि बाबासाहेबांचा आणि संबंध होता. राहुल संकृती यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलंय की बाबासाहेबांची आणि माझी भेट झाल्याच्या नंतर, धम्म दीक्षेच्या नंतर बाबासाहेब त्यांना असं म्हणे की भंतेजी, इथून पुढे मला जर 2 वर्ष आयुष्य मिळालं तर 5 कोटी लोकांना बौद्ध धर्मीय बनवेन. म्हणजे बघा, बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये काही गणित सुरू होती. बाबासाहेबांना त्यांची मर्यादा ध्यानात होती की मी म्हणालो म्हणून संपूर्ण भारतातली माणसं बौद्ध धर्मी होतील असं घडणार नव्हतं. पण सुरुवातीच्या काळात या 2-4 जातीतल्या लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये परिवर्तन केलं, त्यांना समजावून सांगितलं, प्रबोधन केलं. त्या पद्धतीनं लोकांना पटवत बुद्धाने जे काम केलं त्याच पद्धतीनं बाबासाहेबांना काम करायचं होतं. म्हणून बाबासाहेब असं म्हणाले, अजून 2 वर्ष जर मला आयुष्य मिळालं तर 5 कोटी लोकांना मी बौद्ध धर्मीय बनवेन. मला वर्तमान समाज म्हणून सांगत असताना हा मुद्दा असं सांगायचं आहे की तुम्ही आम्ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीकडे पाहत असताना बाबासाहेबांना या देशातल्या या शूद्र, अस्पृश्य, जे म्हणे ओबीसी, एसटी, एससी संविधानानं ही जी कॅटेगरी केली, या सर्व कॅटेगरीतल्या लोकांना बाबासाहेबांना बौद्ध धर्मीय बनवायचं होतं आणि तशी तयारी पण झालेली होती. काय झालं, 14 ऑक्टोबर 1956 नागपूरची धम्मदीक्षा झाली. लगेच 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर येथे धम्मदीक्षा झाली. तिथेही 3-1 लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 16 डिसेंबरला मुंबई येथे फार मोठ्या प्रमाणात धम्मदीक्षेचा कार्यक्रम ठरला गेलेला होता. पण त्याच्या आधी बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झालं. म्हणून 16 डिसेंबर 1956चा बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम रद्द झाला. परंतु महापरिनिर्वाण दिनी तो जो अथांग जनसागर त्या ठिकाणी जमा झालेला होता, त्यांना भदंत आनंद कौशल्यन यांनी त्यांच्या त्या अग्नीला साक्षी ठेवून धम्मदीक्षा दिलेली आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक कार्यकर्ते धम्मदीक्षा घ्यायला उत्सुक होते. एवढंच काय, सोलापूर येथे 25 डिसेंबर 1956ला मातंग समाज देखील धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेण्याला उत्सुक होता. अशाही नोंदी काही पुस्तकांमध्ये मिळत आहेत. म्हणजे या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने नागपूर, चंद्रपूर नंतर मुंबई आणि सोलापूर किंवा अन्य अशा भारतभरातल्या अनेक शहरांमधून बाबासाहेबांना धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित करायचं होतं आणि टप्प्याटप्प्याने भारताला बौद्धमय भारत बनवायचा होता. ही गोष्ट या ठिकाणी सिद्ध होते. आणि म्हणून बाबासाहेबांची धम्मक्रांती पूर्वीची पार्श्वभूमी, बाबासाहेबांची धम्मक्रांतीची वस्तुस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा ध्यानात घेऊयात तेव्हा वर्तमान काळातला समाज म्हणून तुम्हाला मला आता काही गोष्टी जबाबदाऱ्या म्हणून मला तुमच्यासमोर ठेवायच्या आहेत. वर्तमान समाज सांगत असताना तो वर्तमान समाज बौद्ध आचारसंहितेमध्ये बसतोय न बसतोय, वागतोय न वागतोय,
टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की टीका टिप्पणी करत बसून वादविवाद घालून आपल्या हाती आतापर्यंत काहीही लागलेलं नाही आणि म्हणून इथून पुढे वर्तमान समाजानं बाबासाहेबांची ही एक गोष्ट ध्यानात घेऊन भारत बौद्धमय होण्याच्यासाठीची आणि मी जसं म्हणालो बौद्ध धम्मामध्ये तुमच्या माझ्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणारं तत्वज्ञान मार्गदर्शन तुम्हाला मला आहे आणि तिथंच तुमची माझी प्रगती आहे अशी बाबासाहेबांची 100% खात्री पटलेली आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही वर्तमान समाजातली माणसं म्हणून आता काय करायला हवं तर वादविवादाच्या गोष्टी आचरणाच्या गोष्टी यावर तुम्ही आम्ही सगळे जाणता आणि म्हणून त्यावर अधिक न बोलता आणि अजून वितुष्ट निर्माण न करता अजून द्वेष निर्माण न करता मी जो काही बुद्ध जाणला तो असा आहे की बुद्ध द्वेष सोडायला सांगतात, बुद्ध राग सोडायला सांगतात, बुद्ध वैर सोडायला सांगतात, बुद्ध व्यसन सोडायला सांगतात. व्यसनांच्या आहारी जाऊन आजचा बहुजन समाजातला तरुण वर्ग उद्ध्वस्त होतोय हे सोडायला सांगतात आणि नेमकेपणाने बुद्ध ज्या गोष्टी त्यागायला सांगतात, ज्या गोष्टी तुमच्यातनं घालवायला सांगतात त्याच गोष्टी घेऊन तुम्ही आम्ही जगायला सुरुवात करतोय. बुद्ध म्हणतात द्वेष सोडा. आज रोजी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या गोष्टीतनं माणसामध्ये द्वेषानं परिसीमा गाठलेली आहे आणि मला जो बुद्ध कळले माझा असं ध्यानात आलं की ज्या क्षणी तुमच्या माझ्यामध्ये एखाद्याबद्दल द्वेष भावना निर्माण व्हायला सुरुवात होते त्याच क्षणी तुमच्या माझ्यातनं बुद्ध बाजूला गेलेले असतात. ज्या क्षणी तुम्हाला मला कोणाचा तरी राग यायला सुरुवात होतो त्या क्षणी तुमच्या माझ्यापासून बुद्ध दूर गेलेले असतात. ज्या क्षणी आपण एखाद्याचं वैर किंवा शत्रुत्व स्वीकारतो त्या क्षणी आपल्यापासून बुद्ध दूर गेलेले असतात. ज्या क्षणी आपल्यामध्ये अहंकार येतो गर्व येतो त्या क्षणी आपण असं समजायचं की बुद्ध आता आपल्यातनं गेलेले आहेत. कारण द्वेष असो, अहंकार असो, शत्रुत्व असो, गर्व असो, द्वेष असो, ह्या सगळ्या विकारांचं अस्तित्व आणि बुद्धांचं अस्तित्व एका वेळी आपल्यामध्ये असूच शकत नाही. एकतर हे विकार आपल्यामध्ये राहावे लागतील नाहीतर बुद्ध आपल्यामध्ये राहावे लागतील. बुद्ध आपल्यामध्ये राहत असतील आपण असं समजायचं हे विकार आपल्यामध्ये राहणार. बुद्धांचा स्वीकार केला, विकार आपल्यातनं निघून गेले, गळून पडले, आपण विकारांना घालवलं हे सिद्ध आहे. आणि हे विकार इतके भयानक आहेत की या विकारांमुळेच तुम्ही आम्ही आपापसामध्ये भांडण करत आहोत. भांडणाचा विषय काहीही असो, म्हणजे ज्या गोष्टी त्यागण्यातून जे वैभव उभं राहणार आहे, तुमचं माझं अस्तित्व उभं राहणार आहे, हे जे बुद्धांना पाहायचं होतं, बुद्धांनी ज्या गोष्टी त्यागायला सांगितल्या त्याच घेऊन तुम्ही आम्ही वावरत असल्यामुळं, व्यवहार करत असल्यामुळं तुमचं माझं अस्तित्व किंवा तुमच्या माझ्या वाट्याला जे वैभव यायला पाहिजे होतं मला वाटतं ते खरं वैभव अजूनही आपल्याला मिळालेलं नाही. आणि म्हणून वर्तमान समाजाकडे येत असताना वर्तमान समाजातल्या दुर्गुणावर मी बोलणार नाही, वर्तमान समाजातल्या वैगुण्यावर मी बोलणार नाही, वर्तमान समाजातले दोष मी दाखवणार नाही, कारण वर्तमान समाजाचा मी एक घटक आहे. बुद्ध जसे चालले त्याच पद्धतीनं आपण जाऊया. बुद्धाने जे काही उभं आयुष्य बुद्धत्व प्राप्तीनंतर जगले, अनेक लोक अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन जायचे. या प्रश्नांचं बुद्धाने वर्गीकरण 2 गटात केलं. ज्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यांना म्हणतात प्रश्न व्याकृत केले. ज्या प्रश्नांची उत्तरं बुद्धाने दिली नाहीत त्यांना बुद्धाने प्रश्नांचं अव्याकृत स्वरूप मानलं. आणि बुद्धाने अशाच प्रश्नांची उत्तरं दिली ज्या प्रश्नांमध्ये त्याचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या समाजाचं, त्याच्या देशाचं हित आहे. आणि अशा प्रश्नांची बुद्धाने उत्तरं दिली नाहीत, अव्याकृत ठेवले ते प्रश्न, ज्या प्रश्नांवर नुसता खल होणार आहे, नुसता वादविवाद होणार आहे, नुसती चर्चा होणार आहे, हाती काहीच लागणार नाही, अशा प्रश्नांना त्याने अव्याकृत केलं. आज रोजी
मला असं वाटतं नको त्या प्रश्नांवर फार मोठ्या प्रमाणात काथ्याकूट केला जातोय, वादविवाद घातला जातोय, माझंच खरं पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातून बुद्धांना जे अपेक्षित नाही तोच रिझल्ट तुमच्या माझ्या समोर येतोय. आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर तुम्ही आम्ही नेमके कोणत्या प्रश्नांवर वादविवाद घालायची, चर्चा करायची आणि कोणते प्रश्न चर्चा करण्यासाठी टाळायचे, वादविवाद घालण्याच्यासाठी टाळायचे, बुद्धांपासून तुम्हाला मला फार शिकता येण्यासारखं आहे. आता मुद्दा असा आहे वर्तमान समाजाच्या बाबतीत बोलत असताना की वर्तमान समाजानं बाबासाहेबांचं जे भारत बौद्धमय करायचं होतं ते स्वप्न, बाबासाहेबांचं जे अंतरीचं होतं, आपोआप होणार आहे का, तुम्ही आम्ही प्रश्न विचारूया. आपोआप तर होणार नाही. बाबासाहेबांना तर ते करायचं होतं. बाबासाहेबांनी राहुल सांकृत्यान यांच्याजवळ बोलून पण दाखवलेलं होतं. दर 2 वर्षांनी 5 कोटी लोक मी बौद्ध बनवेन असं जर बाबासाहेबांचं एक गणितीय मांडणी असेल तर 4 वर्षात 10 कोटी, 6 वर्षात 15 कोटी, 8 वर्षात 20 कोटी असं बाबासाहेबांच्या गणिताप्रमाणे, ठरवून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे बाबासाहेबांना मानणाऱ्या, बाबासाहेबांचा विचार प्रमाण मानणाऱ्या लोकांनी, अनुयायांनी बाबासाहेबांचं हे काम हातात घेतलं असतं तर मला वाटतं अगदी 90-91च्या जनगणनेच्या आधी सारा भारत बौद्धमय झाला असता. पण अगदी 2011ची जनगणना अशी सांगते की आजही बौद्धांचं प्रमाण 0.75 म्हणजे 0.5%, 1% देखील तुम्ही आम्ही अजून क्रॉस केलेलो नाहीत. जिथं बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता तिथं बाबासाहेबांचं हे जे अंतरीचं स्वप्न होतं ते स्वप्न कितपत पूर्णत्वाला आलं हे आकडेवारी तुमच्या माझ्या समोर आहे. मग आता हे काम कुणी करायचं, तर हे काम तुम्ही आम्ही करायचं. का करायचं, तर यामध्येच बहुजन समाजाचं कल्याण आहे. आणि मग हे काम करत असताना तुम्हाला मला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यावी लागेल की या देशामध्ये अनेक धर्माचं अस्तित्व आहे. या देशामध्ये अनेक धर्माचे फॉलोअर्स आहेत. मग आता आपण असं समजायचं का की बाबा ह्या वेगवेगळ्या धर्मात असणारा अनुयायी वर्ग बौद्ध धर्मीय होईल का, हाही फार मोठा प्रश्न आहे. आणि मला वाटतं या प्रश्नांचा गुंता स्वतःला बुद्धिजीवी मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गानं यावर काम करायचं आहे, मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला मला काय कार्यक्रम तयार करता येतो तो कार्यक्रम तयार करून मग आपल्याला तो कार्यक्रम घेऊन कामाला लागावं लागेल. आणि म्हणून मी या प्रसंगी काय कार्यक्रम असेल मी नाही सांगणार, पण कुठंतरी तुम्हाला मला एकत्र बसावं लागेल आणि या अनुषंगाने विचार करून यासाठीचे प्रयत्न होण्याच्यासाठी एक अजेंडा तुम्हाला मला तयार करावा लागेल. आणि याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर असा प्रयत्न काहींनी केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक सुकुमार कांबळे, प्राध्यापक शरद गायकवाड, ॲडव्होकेट एकनाथ आवाड, सत्यशोधक समाज महासंघाचे GS ज्यांना दादा म्हणायचो, GS दादा कांबळे, त्यांच्या मृत्यूनंतर DS नरशिंगे सर, प्रबुद्ध साठे असतील, शिवराज कोळीकर असतील, लक्ष्मण माने असतील, सुषमा अंधारे असतील, हनुमंत उपरे काका असतील, शाहीर साबळे असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील, अशा कितीतरी लोकांनी धर्मांतराची चलो बुद्ध की ओर नारा देऊन एक चळवळ उभी केलेली होती. काही नेतृत्वाला त्याच्यामध्ये यश पण येत होतं, पण कुणाचं आकस्मिक निधन झालं, कोण राजकीय दडपणाखाली थांबला गेला, कारण काही असो, पण जी गती यायला पाहिजे होती आणि ही चळवळ व्यापक व्हायला पाहिजे होती, मला वाटतं काही नेत्यांच्या जाण्याने आणि काही नेत्यांच्या राजकीय स्वार्थामुळे म्हणा किंवा अन्य कुठल्या कारणामुळे याला व्यापक रूप आलेलं नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा जे म्हणून कुणी वेगवेगळ्या जातीतली
ही मंडळी बौद्ध धर्माकडे येण्याच्यासाठी चलो बुद्ध की ओर हे अभियान राबवत आहेत. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जी जबाबदारी येते ती जबाबदारी स्वतःला जे बौद्ध म्हणून घेतात त्यांच्यावर आता फार मोठी जबाबदारी आलेली आहे. स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे किंवा 1956ला बाबासाहेबांच्या सोबत जे जे बौद्ध झाले आणि त्यांची जी कोणी तुम्ही आम्ही अनुयायी आहोत, तुम्हाला मला या चलो बुद्ध की ओर हा नारा घेऊन किंवा हे त्यांचं सूत्र घेऊन जे कोणी बौद्ध धर्माकडे निघालेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी तुमच्या माझ्याकडे ठोस कार्यक्रम असायला हवा. आणि मग तो ठोस कार्यक्रम अगदी नातेसंबंधापासून ते समाज जीवनातल्या व्यवहारापर्यंतचा कार्यक्रम तुम्हाला मला आखला पाहिजे आणि ही जबाबदारी आजच्या वर्तमान समाजानं स्वीकारली पाहिजे. बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे जगातली प्रत्येक गोष्ट अनित्य सांगितले, क्षणाक्षणाला बदल होणारा सांगितलेला आहे. आणि म्हणून ज्यांचा बदलावर विश्वास आहे, ज्यांचा परिवर्तनावर विश्वास आहे, नव्हे निसर्गाचा नियमच आहे, जगात नित्य असं काहीही नाही, कायमस्वरूपी असं काहीही नाही. आणि म्हणून तुम्हाला मला मनात असा प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही की हे कसं काय शक्य आहे. जिथं बदल आहे तिथं प्रगती आहे, जिथं बदल आहे तिथं विकास आहे. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलेल्या अनित्य सिद्धांताच्या माध्यमातून हे होऊ शकतं, हा बदल आपणाला घडवून आणता येऊ शकतो, हे परिवर्तन तुम्हाला मला इथं दाखवता येतं, याची पहिल्यांदा तुम्हाला मला खात्री बाळगावी लागेल. कारण बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 1 आणि पेज नंबर 79 जर काढलात तर त्यावर बाबासाहेब असं म्हणतात, देर इज अ नथिंग फिक्स्ड, नथिंग इटर्नल, नथिंग सनातन, दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग, that change is the law of life for individuals as well as for society. आणि ज्यांनी स्थितिवादाचा गौरव केला, ज्यांनी दैववादाचा गौरव केला, देववादाचा गौरव केला, अध्यात्मवादाचा गौरव केला आणि आहे ते स्वीकारा आणि चाला, यांच्या बाबतीत बाबासाहेब असं म्हणतात, आय एम सॉरी, आय विल नॉट बी विथ यू, आय हॅव डिसाइडेड टू चेंज. स्थितिवादी लोकांना, दैववादी लोकांना, देववादी लोकांना, अध्यात्मवादी लोकांना जे आहे ते न बदलणारं आहे, पूर्वजन्मीचं पाप आहे, जे जे काही असेल तुम्हाला माहिती आहे, त्याच्या खोलात मी जाणार नाही, त्यामुळं आहे ते स्वीकारा असं जो म्हणणारा वर्ग होता त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं, मी तुमच्यासोबत असणार नाही. का? कारण मी ठरवलं हे सगळं बदलायचं. आणि म्हणून बुद्धांच्या अनित्य सिद्धांताच्या माध्यमातून बाबासाहेबांनी असं ठरवून सांगितलं. आणि बाबासाहेबांचं एक कोटेशन मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मला का हाती घ्यायचं हे काम. बाबासाहेब असं म्हणतात, द पर्पज ऑफ द धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड. जगाची पुनर्रचना करणं हे बौद्ध धम्माचं ध्येय आहे. आणि म्हणून जगाच्या पुनर्रचनेसाठी तुम्हाला मला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीकडे पाहत असताना तुमच्या माझ्या जीवनातील जे जे काही म्हणून प्रश्न असतात त्या प्रश्नांची यशस्वीपणे सोडवणूक करायची असेल आणि तुम्हाला मला आपल्या या महापुरुषांना जिथं पाहायचं होतं तिथलं ते ठिकाण गाठायचं असेल तर मला वाटतं बुद्ध धम्मच तुम्हाला मला योग्य मार्ग दाखवू शकतो. अशा पद्धतीनं ही ताकद बौद्ध धर्मामध्ये असलेली बाबासाहेबांनी ओळखलेली होती, तीच ताकद तुम्हाला मला बाबासाहेबांनी देऊन गेलेली आहे. तुम्ही आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करूया. अजून 1-2 गोष्टी सांगतो. आपण जे काही इतर जाती धर्मातले लोक आता चलो बुद्ध की ओर म्हणून येत आहेत त्यांच्याविषयी तिरस्कार न बाळगता आत्मीयता बाळगणं बुद्धांच्याकडे बघून तुम्हाला मला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सगळं काम करत असताना मला अजून एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अगदी 2 मिनिटांमध्ये मी तो उल्लेख करतो. आज रोजी भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांचं बौद्ध धर्माकडे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अगदी 100% ख्रिश्चन धर्मीय देश जो आहे तोही देश बौद्ध धर्माकडे आकर्षित होतोय. म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातले लोकच आता बुद्धांकडे आकर्षित होत नाहीयेत तर जगातले अनेक राष्ट्र त्या राष्ट्रातली माणसं देखील बौद्ध धर्माकडे आकर्षली जात आहेत. आणि अशा या काळामध्ये तुमच्या माझ्यावर फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी येऊन पडते. तेव्हा
तुम्हाला मला ही जबाबदारी पेलण्याच्यासाठीची जी कार्यक्रम पत्रिका लागते ती कार्यक्रम पत्रिका देखील तुमच्या माझ्याकडे असणं फार आणि फार गरजेचं आहे. ते तुम्हाला मला बनवावं लागेल. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला मला फक्त एक उदाहरण या ठिकाणी सांगतो आणि मग मी थांबतो. युआन चॉंग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. युआन चॉंग चीनमधला एक बौद्ध भिक्खू. त्याला हे माहीत होतं की बुद्धांची मातृभूमी भारत, जम्बोद्वीप त्या काळामध्ये आपण म्हणायचो. आणि मग त्यानं असं ठरवलं की मला बुद्धभूमीला भेट दिली पाहिजे आणि तिथं जी काही बुद्ध तत्वज्ञानाची ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा जमवून मला माझ्या देशात आणायचं आहे. आणि या ध्येयाने तो चीनमधनं भारतात येतो. आता भारतात येत असताना त्याचा जो प्रवास आहे ना त्याला अनेक वेळेला त्याच्यावर जीव घेणे प्रसंग आलेले आहेत. आणि असे जीव घेणे प्रसंग येत असताना एक वेळा त्याच्या मनात असा विचार येऊन जातो की बाबा नको, आता आपला जीवच जाणार असेल तर पुढे जाण्यात मतलब नाही, इथून माघारी फिरलं पाहिजे. पण त्यानं एक ध्येय ठरवलेलं होतं की मला बुद्धभूमीला भेट द्यायची आहे आणि बुद्ध तत्वज्ञानाची ग्रंथसंपदा मला माझ्या देशात आणायची आहे. आणि तो एक निर्णय ठरवतो काय की माझ्या शरीराचे धुळीच्या कणा इतके जरी तुकडे झाले तरी आता मी माझं ध्येय साध्य केल्याशिवाय माझ्या मातृभूमीला परत जाणार नाही. आणि मग तो तसाच खडतर प्रवास करत करत भारतात येतो. 17 वर्ष तो पायी प्रवास करतो संपूर्ण भारतभरामध्ये. 25,000 किलोमीटर त्याचा प्रवास होतो. पूर्ण जम्बोद्वीप तो पिंजून काढतो. जिथं जिथं बौद्ध धम्माचे ग्रंथ मिळतात ते सर्व ग्रंथ तो जमा करत जातो. एकंदरीत 657 ग्रंथ त्याच्या हाती लागतात. आणि अशा पद्धतीनं 17 वर्षे पायी फिरून 25,000 किलोमीटरचा प्रवास करून 657 ग्रंथ सोबत घेऊन तो आपल्या मायदेशी जातोय. आणि तिथे गेल्याच्या नंतर या ग्रंथांपैकी 74 ग्रंथांचं तो स्वतः चीनी भाषेत अनुवाद करतोय आणि बाकीच्या ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करण्याच्यासाठी एक संस्था काढतोय, राजाची मदत घेतोय आणि काही विद्वानांना त्या कामी लावतोय. का? कारण हे बुद्ध तत्वज्ञान मला माझ्या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचं आहे. आणि त्याच्या या तत्वज्ञानातनं तो आपल्या देशाला बौद्धमय करतोय. त्या काळातलं उदाहरण इसवी सन 2ऱ्या-3ऱ्या शतकातलं, आता 5व्या शतकातलं. आता मला सांगा, हा युआन चॉंग ना आपल्या भारताचा, ना आपल्या वंशाचा, ना आपल्या रक्ताचा, ना आपल्या नात्याचा, त्याला आणि भारताला जोडणारा जर दुवा कोण असेल तर तो म्हणजे तथागत बुद्ध आणि तथागत बुद्धांचं तत्वज्ञान. हा तिथून येऊन इथली ही तत्वज्ञानाची सगळी बाजू घेऊन तिथं जातोय. मला वाटतं बुद्ध या मातीतले, तुम्ही आम्ही या मातीतले, फक्त तुमची माझी खरी ओळख पुसली गेली होती. बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये असं सांगतात की बौद्ध धम्माचा जो वारसा आहे त्या वारशावर अनेक मलबे पडलेले आहेत, टाकण्यात आलेले आहेत, ढीग टाकण्यात आलेले आहेत. ते त्याचा तुम्हाला उपसा करावा लागेल आणि त्या मुळाशी पोचावं लागेल. आणि बाबासाहेबांनी ते काम करून ठेवलेलं आहे. तुमची माझी प्रत्येकाची पूर्व ओळख जर कोणती सांगितली जाईल, जेव्हा तुम्ही आम्ही इतिहास वाचू आणि समजून घेऊ, तेव्हा तुम्ही आम्ही कुठले होतो तर बौद्ध धर्मातले होतो. म्हणजे आपली नाळ बौद्ध धर्माशीच आहे. आणि अशा या आपल्या मूळ घरी जाण्याच्यासाठी बाबासाहेबांची ग्रंथसंपदा, अनेक इतिहासकारांनी लिहिलेली ग्रंथसंपदा तुम्ही आम्ही वाचूया ना, तेव्हा तुमच्या माझ्या डोळ्यावर जो काही ढग आलेला आहे तो ढग निघून जाईल. खरं खरं जे आहे ते तुम्हाला मला दिसेल. आणि मग हा जो आडसर आहे, आपण बौद्ध धर्मीय का व्हायचा, हा आडसर तुमचा माझा दूर होईल. आणि मग तुम्हाला मला आपल्या मूळ घरी जायला काहीही अडचण होणार नाही. आपण सगळे सुज्ञ आहात, जाणकार आहात. मला वाटतं 1 तासाचा वेळ होता. मला अजून काही मुद्दे घ्यायचे होते, परंतु 1 तास 14 मिनिटे होत आहेत. मला ढोबळमानाने तुमच्याशी जे बोलावं वाटलं ते बोललोय. मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे.
अत्यंत शुद्ध भावनेनं मी सांगितलेलं आहे. आणि सांगत असताना बुद्धाच्या तत्वज्ञानाचे जे सूत्र होतं जोडण्याचं सूत्र, ते जोडण्याचं सूत्र घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि आपली कार्यक्रम पत्रिका, आपला अजेंडा देखील त्याच पद्धतीनं त्या सूत्राभोवती ठेवून आम्ही जर तयार केला आणि त्याच्या अंमलबजावणीला लागलं, भारत तर बौद्धमय होईलच, पण बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत आणि अण्णाभाऊ साठेंपर्यंत तुम्हाला मला ज्या ठिकाणी आपल्या महापुरुषांना पाहायचं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील आपणाला फार मदत होईल. तर अशा पद्धतीची एक कार्यक्रम पत्रिका तुमच्या माझ्या या 2-4 महिन्यातल्या विचारमंथनातनं ठोसपणानं समोर यावी, ती लोकांच्या समोर जावी आणि लोकांनी पण त्यांचा स्वीकार करून बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि बाबासाहेबांचा भारत बौद्धमय नव्हेच, बाबासाहेब त्या शेवटच्या भाषणात 1956च्या दीक्षाभूमीवर असं म्हणाले, बौद्ध धर्माने तुमचाच नव्हे जगाचा पण उद्धार होणार आहे. म्हणजे भारत आणि जग, बाबासाहेबांनी भारतापुरता विचार केला नाही, भारताचा तर केला, पण जगाचाही उद्धार जर करायचा असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, असं जे बाबासाहेबांनी सांगितलं, ते बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याच्यासाठी आम्ही कामाला लागूया. खऱ्या अर्थाने या सोशल मीडियाच्या माध्यमातनं हे जे सगळं घडतंय ते अत्यंत आनंददायी तर आहे, परंतु काही ना काही रचनात्मक स्वरूपातून ते लोकांच्या समोर यावं आणि याच्यावर काहीतरी कार्यक्रम तयार व्हावा, त्याची अंमलबजावणी व्हावी. आपण फार काही करू शकतो यावर मात्र माझा 100% विश्वास आहे. आपण ते करूया. मला संयोजकाने असं सांगितलं की बाबा काही कॉमेंट आल्या असतील तर त्याच्यावर तुम्हाला काही सांगता येण्यासारखं असेल तर बघू. मला जर कोणाचा प्रश्न आला असेल तर मी तुमच्याशी बोलेन. मला वाटतं इथं कुणाचा प्रश्न आलेला नाही. आय एम ए प्राऊड ऑफ यू नाही, स्टार प्रवाही मराठी वाहिनी नाही, ठीक आहे. मला वाटतं माझ्यासाठी कुणीही प्रश्न या ठिकाणी केलेला नाही. बोलता येण्यासारखं बरंच आहे या विषयाला घेऊन. विषय मोठा आहे. मी अगदी थोडक्यात काही मुद्दे घेऊन तुमच्याशी बोललो. इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.